जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचं जे काही आरोग्य विभाग आहे, ज्यांच्या अंतर्गत पदभरती लवकरच प्रसिद्ध होणार आहे, त्याविषयी आपण दोन व्हिडिओ घेतलेले आहेत। एकामध्ये आकृतिबंधासाठी आकृतिबंध आला होता जवळपास प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उप आरोग्य केंद्र जे आहेत त्यांच्यासाठी, आणि आता त्यानंतर एक समिती गठीत करण्यात आलेली होती नवीन सेवा प्रवेश नियम तयार करण्यासाठी। तर त्याच अंतर्गत त्याच्याविषयीच एक जी अपडेट आहे ती अपडेट आरोग्य विभागाअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप व हत्तीरोग, त्याचबरोबर जलरोग जे जलजन्य रोग पुणेचं ऑफिस आहे, तिथून हे जे PDF आहे हे PDF 2 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। याचा विषय काय आहे बघा, माननीय राज्यमंत्री जे आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली 15 एप्रिल 2025 रोजी माननीय आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत झालेली जी बैठक आहे त्याची निवृत्ती याच्याविषयी माहिती आहे। थोडक्यामध्ये या PDF मध्ये जे आकृतिबंध तयार करण्यासाठी किंवा सेवा प्रवेश नियम तयार करण्यासाठी ज्या समिती गठीत करण्यात आलेल्या होत्या त्याविषयी जी अपडेट आहे ती अपडेट या व्हिडिओच्या या PDF माध्यमातून आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। तर बघा, बैठकीचे जे निवृत्ती आहे याच्यामध्ये कोणते पदनाम कोणते अधिकारी जे होते ते इथं त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। ही जी बैठक आहे या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झालेली आहे आणि काय चर्चा झालेली आहे याचा त्यांनी तपशील दिलेला आहे। आपण याच्याविषयी माहिती जी आहे ती पाहणार आहोत। बघा, प्रलंबित प्रश्न जे आहे तो प्रश्न पहिला क्रमांक आहे, हिवताप विभागाचा आकृतिबंध मंजूर करण्याबाबत। बघा, जे काही मलेरिया डिपार्टमेंट आहे, मलेरिया असेल, फॅलेरिया असेल किंवा वॉटरब्राउन डिसीजेस असेल, त्या विभागामध्ये जे काही आकृतिबंध आहे हे आकृतिबंध मंजूर करण्याबाबतचा प्रश्न आहे प्रलंबित। आकृतिबंध तयार आहे पण तो मंजूर करण्याबाबत आहे अभिप्राय, म्हणजे सध्या स्थिती काय आहे की आकृतिबंध अद्यावत करून परिपूर्ण करण्यात आलेला आहे। म्हणजे अभिप्राय काय आहे की बघा, जो आकृतिबंध आहे हिवताप विभागाचा तो तयार आहे, फक्त मंजूर करायचा राहिलेला आहे। आणि याच्यावर निर्णय काय घेतला आहे त्या बैठकीमध्ये की आकृतिबंध तयार करण्यात आलेला आहे, आकृतिबंध पुढील 15 दिवसात शासनात सादर करण्याची कारवाई करायची आहे। असं बघा, जी काही बैठक आहे 2 जूनच्या रोजी हे 15 एप्रिलच्या बैठकीमध्ये ठराव झाला होता आणि 2 जून रोजी काय अभिप्राय दिलेला आहे बघा, ही जी PDF आहे ही 2 जूनची PDF आहे, 2 जूनची। तर 2 जून रोजी निर्णय काय देण्यात आलेला आहे की पुढील 15 दिवसामध्ये आकृतिबंध मान्य करून त्या पुढच्या कारवाईसाठी पाठवायचा आहे। म्हणजे जवळपास 2 जून रोजी आलेला 15 दिवस, तिथून पुढं मुभा जर म्हणलं तर 17 जून ते 20 जूनच्या दरम्यान हा जो GR हे आहे आकृतिबंध आहे तो मान्य करायला पाठवायची कारवाई करायला सांगितलेली आहे। दुसरा प्रश्न जो आहे ते तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आरोग्य सेवक व आरोग्य सेवक निरीक्षक पदे तत्काळ भरण्यात यावी असा प्रलंबित प्रश्न होता। तर त्याची सद्यस्थिती अभिप्राय की जिल्हा परिषदच्या स्तरावर आरोग्य सेवक असेल किंवा आरोग्य निरीक्षक असेल या संवर्गातील पदे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडून भरले जात असतात। त्याच्यामुळे पुढील हे जे कोणत्या डिपार्टमेंटद्वारे भरले जातात वगैरे तपासून त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्णय जो आहे तो घेण्यात आला आहे। त्याच्यानंतर आंतरमंडळ बदली प्रस्ताव तात्काळ निकाली लावायचा आहे। बदलीचा एक खूप मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर सुद्धा आता बघा आपण आंतरबदली जे आहेत याच्याविषयी आपण जे निर्णय झालेला आहे, जे ऑलरेडी जे लागलेले आहेत गव्हर्नमेंट सर्वंट आहेत ज्यांना बदलीविषयी काही इन्फॉर्मेशन पाहिजे त्यांनी या PDF मधून त्या गोष्टी ज्या आहेत अभिप्राय काय आहे आणि निर्णय काय घेतला आहे ते वाचून घ्यायचं आहे। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देऊन टाकतो। त्यानंतर बघा, आरोग्य पर्यवेक्षक व वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदाच्या पदोन्नती करण्याबाबत। आता ही एक बाब महत्त्वाची आहे म्हणून तुम्हाला सांगतो
पदोन्नतीचे जरी विषय असेल तर याच्यामध्ये बघा कशाचं प्रमोशन कशामध्ये होतं याचा थोडासा इथं डिटेल्स दिलेला आहे, त्याच्यामुळं आपण थोडंसं ह्या व्हिडिओच्या कडं पाहणार आहोत. आरोग्य पर्यवेक्षक गट क संवर्गातील 100% फक्त 20% जे पद आहेत हे सरळ सेवेच्या नियुक्तीने दिली जातात आणि उर्वरित 80% जे पद आहेत हे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गट क या संवर्गातून आणि त्याहून उरलेले 40% आरोग्य निरीक्षक गट क या संवर्गातून दिली जाते. एवढाच मुद्दा मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आरोग्य पर्यवेक्षक हे जे पद आहे अवैद्यकीय आरोग्य अधिकारी, अवैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे जे पदं आहेत यांच्या 100% रिक्त पदांपैकी समजा 100 रिक्त पदं आहेत तर त्यापैकी 20 जे आहेत ते 20 जे आहेत ते सरळ सेवेने आणि उर्वरित राहिलेले 80 जे आहेत त्याच्यापैकी 40% जे काही प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी LSO लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर हे जे पद आहे या पदाला पदोन्नती देऊन आणि राहिलेले 40% जे आहेत ते आरोग्य निरीक्षक यांना पदोन्नती देऊन त्यांना जे आहे ते अवैद्यकीय आरोग्य अधिकारी हे पद जे आहे ते दिलं जात असतं. तर त्याच्यावरती आरोग्य पर्यवेक्षक गट क या संवर्गातील पदोन्नतीची कारवाई सुरू असून पुढील 15 दिवसात ती पूर्ण करण्याचे सुद्धा तुम्हाला निर्देश जे आहेत तो निर्णय घेण्यात आलेला आहे. नागपूर विभागाच्या 54 क्षेत्र कर्मचारी यांच्या पदोन्नती पदस्थापनेबद्दल सुद्धा याच्यामध्ये चर्चा झालेली आहे. हा सुद्धा प्रश्न होता, त्याच्यावर सुद्धा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. त्यानंतर आरोग्य निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक यांच्या वेतन त्रुटीबाबत काहीतरी याच्यामध्ये वेतन त्रुटी होती, धोरणात्मक बाब आहे, या अनुषंगाने शासनात प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे त्याच्या वेतनाच्या त्रुटीबाबत आणि त्यांचा सुद्धा खुलासा जे आहे शासनामार्फत खुल्लर समितीकडे प्रस्ताव जे आहे ते पाठवण्यात आलेला आहे. विनंती बदली होण्याबाबत विनंती बदलीसाठी सुद्धा दिलेलं आहे, हे जे ऑलरेडी कार्यरत आहे त्यांनी पाहून घ्यायचं आहे. पदोन्नती स्थापना देश असताना समुपदेशन पद्धत लागू करण्याबाबत असेल किंवा 16 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयास्तव अधिकारी हस्तांतरित करणे आणि शासन निर्णय 22/11/2019 बाबत जे आहे त्याच्याबद्दल सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला निर्णय जो आहे तो घेण्यात आला आहे. फेस रीडिंग बायोमेट्रिक असेल याच्यावरती बघा हजेरी पद्धत जी स्थगिती आता बऱ्याच जे लागलेले आहेत आता LSO असेल किंवा 2023च्या आरोग्य विभाग भरतीमध्ये त्यांना माहिती आहे एक ॲप त्यांनी लॉन्च केलेला आहे आणि त्या ॲपद्वारे तुम्हाला हजेरी जी लावायची त्याच्यावर सुद्धा काही जणांचे आक्षेप होते, त्याचासुद्धा मार्गी लावण्यात आलेला आहे. त्यानंतर सेवा प्रवेश नियम तयार करणे, बघा आता हा मुद्दा विभागाने सेवा प्रवेश नियम तयार केल्यानंतर ते अंतिम करण्यापूर्वी संघटनेच्या प्रतिनिधींना पाठवून त्यांच्या सूचना घ्याव्यात. जे सेवा प्रवेश नियम आहेत हे तयार केल्याच्या नंतर त्या समितीकडे पाठवायचे आहेत, त्यांनाही काही अपडेट द्यायचे असतील, काही चेंजेस करायचे असतील तर त्यांच्यासुद्धा सूचना घ्यायच्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एवढे जे काही निर्णय आहेत हे निर्णय मार्गी लावलेले आहेत. जवळपास बघा 20 जूनपर्यंत ही प्रोसेस पूर्ण व्हायचे चान्सेस आहेत. त्यानंतर आजच जे आहे ते स्थानिक निवडणुकीबद्दल सुद्धा एक अपडेट आलेला आहे. 3 टप्प्यामध्ये काहीतरी स्थानिक निवडणुका होणार आहेत. सप्टेंबर ऑक्टोबर जो महिना आहे त्याच्यामध्ये त्या निवडणुका होतील अशी अपडेटसुद्धा आलेला आहे. त्याच्याविषयी सुद्धा तुम्ही एकदा इन्फॉर्मेशन काढून वाचून घ्यायचं आहे. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की बघा अजून जे स्थानिक निवडणुका आहेत या 3 महिन्याच्या जवळपास निघणार आहेत किंवा होणार आहेत. त्यामुळं त्याच्या आधीसुद्धा जे जाहिरात आहेत त्यांची आचारसंहिता लागण्याच्या आधीसुद्धा जाहिराती ज्या आहेत ते प्रसिद्ध होऊ शकतात, त्यांचे चान्सेस आहेत. स्थानिक निवडणुकीच्या आधी जाहिराती येतील का नंतर येतील ही एक बाब आहे, पण विद्यार्थी मित्रांनो 100% जाहिराती येणार आहेत, त्यामुळे तुम्ही अभ्यास करा. कोणत्या विभागात किती जागा आहेत बघा 75,000 जागा जे आहेत त्या भरण्यात येणार होत्या. त्याच्यापैकी वन विभागामध्ये 13,000 असतील, आरोग्य विभागामध्ये 4,000 असतील. आता गट ड आणि गट क दोन्ही मिळून आहेत का फक्त गट क च्या आहेत हे आपल्याला जाहिरात आल्याच्या नंतर किंवा एखादं दुसरं अपडेट आल्याच्या नंतर याविषयी जी आहे ती माहिती कळणार आहे. गृह पोलीसमध्ये 10,000, महानगरपालिकेमध्ये सुद्धा 10,000 आहेत. महानगरपालिकेमध्ये सुद्धा जे आरोग्य विभाग आहे त्यांचे बरेचसे जे पदं आहेत हे असतात. MPSCद्वारे 10,000 असतील. पशुसंवर्धन आणि अन्न जे आहे त्यांच्यामध्ये 13,000, नगर परिषदच्या सुमारे 3,000 जागा आहेत, याच्याविषयी सुद्धा अपडेट आलेली आहे बघा. त्यानंतर तलाट्याचे सुमारे 2,500, शिक्षकाचे 10,000 आणि न्याय विभागात 3,000 अशा एकूण 70-75,000 जागांचा हा तपशील याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो हे जे काही बैठकीमध्ये प्रश्न प्रलंबित होते त्यांच्यावर अभिप्राय आणि कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे याच्याविषयी जो PDF प्रसिद्ध झाली होती
होती। याच्यामधले 2-3 मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे होते, म्हणून त्यावर आपण व्हिडिओ घेतलेला आहे। तुम्हाला याच्यातून काही जर माहिती इन्फॉर्मेटिव्ह असेल, तुमच्या कामाला आलेली असेल, तुम्हाला या माहितीचा काही जर फायदा मिळाला असेल, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास करत राहा। सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा। धन्यवाद।